हमने विजिट किया न्यूली ओपन पार्टी प्लेस एंड रेस्टोरेंट इन कल्याण. This is 88 Kitchen and Bar. The ambience of this place is just wow and it is perfect for friends and families. Let's hop on to the delicious food. Firstly, we started with these yummy veg dumplings which you must try. I bet this avocado sushi आपको कल्याण में कहीं नहीं मिलेगी. If you love sushi, go for this. Next we had the best chicken crispy bao and the taste was just heaven. Next we had fish grill in lemon sauce. It was so amazing, we highly recommend you to try it. You can also try kebabs and they also serve healthy salads. In main course we had the best seller chicken maharaja. You can also book this beautiful separate cabin of 40 to 50 people where you can celebrate your special occasions. The best part of this place is they have perfect dance floor where you can enjoy and dance with your loved ones. Save this reel and plan your visit soon and do follow us for more amazing content. Till then, take care. नमस्कार, पीसीएन न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। सार्वत्रिक लोकसभा निवडणुका 2024 साठी 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाची प्रक्रिया उद्या सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत पार पडणार आहे। त्यासाठी 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी जबाबदारी पार पाडतोय। आज 19 तारखेला आमच्या पोलिंग पार्टी जे मतदान पथकं जी आहेत त्यांना मतदानासाठी लागणाऱ्या EVM आणि त्याचं साहित्य यांचं वाटप आत्ता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे सुरू आहे। अत्यंत सुरळीतपणे ते सुरू आहे आणि थोड्याच कालावधीत हे सर्व मतदान पथकं क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सोबत त्या मतदान केंद्रांवर रवाना होतील आणि मग तिथं जाऊन त्यांची जी बेसिक सुरुवातीची तयारी आहे ती तयारी झालेली आहे याची खात्री करून घेतील आणि मग उद्या सकाळी 7 ते 6 या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडेल। मी एक आपणास एक याद्वारे या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून एक लोकशाहीच्या सर्वात मोठ्या अशा उत्सवात आपण सहभागी होण्यासाठी उद्या आपल्या सर्वांनी मतदानाचा जो हक्क आहे आपला तो बजावावा आणि आपला जो घटनेनं आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याला तो आपण बजावावा ही आपल्याला सर्वांना विनंती आहे।